नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला खात्री आहे की या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावतील. इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध, मोदी हरले, पाकिस्तान जिंकला आणि महापौर उभाटा शिवसेनेचा, या तीन गोष्टींचा परस्परांशी संबंध काय? मी जेव्हा 30-40 वर्षापूर्वी अगदी तरुण पत्रकार होतो, तेव्हा आम्ही कुठे कुठे पिकनिकला गेल्यावर पत्ते खेळायचो, टाइमपास म्हणून. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पत्त्यांचे खेळ असतात आणि त्याच्यामध्ये चांगले पत्ते आले नाहीत की आमचा एक सहकारी असं म्हणायचा की काय पत्ते आलेत, हिंग पुस्तक तलवार. आता हिंग पुस्तक आणि तलवार या तीन गोष्टी अशा विचित्र विचित्र आहेत की त्याचा एकमेकांशी कितीही ओढून ताणून सुद्धा संबंध लावता येत नाही. इतके विचित्र पत्ते आहेत की यातून पत्ते हातात आले तेव्हाच मी हरलोय असं तो सांगायचा. म्हणजे परस्पराशी काही खेळ पत्त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की एकमेकाशी काहीतरी जोडणारा खेळ असावा लागतो. तेव्हा ते हिंग पुस्तक तलवार असा जो प्रकार तो सहकारी सांगायचा होता, हयात नाहीये, तर तो म्हणायचा हिंग पुस्तक तलवार. तसं आजचं शीर्षक जे आहे माझं ते तसं आहे. कारण इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाला आता जवळजवळ 1.5 महिना होत आला, 40 दिवसापेक्षा अधिक काळ गेलेला आहे. आणि 4 तासात जे युद्ध संपवायची घोषणा अमेरिकेचे उडाणटप्पू अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती, ते 4 तास, 4 दिवस, 4 आठवडे पण संपून गेले, पण ते युद्ध संपण्याचं कुठलंही चिन्ह नाही, कुठलंही लक्षण नाही. आणि अशा वेळेला एक अजब बातमी आली की अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामध्ये पाकिस्तान मध्यस्थी करतोय. किती अजीब गोष्ट आहे बघा मित्र. म्हणजे हे बघितल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर मुळात हसू येतं. ज्या पाकिस्तानला तालिबानांना शेजारच्या हाताळता येत नाही, त्यांच्यात सगळ्यात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानामध्ये पाकिस्तान पासून वेगळं होण्याची जी विभाजनाची लढाई चालू आहे, ती पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना आणि सेनाधिकाऱ्यांना आवरता आलेली नाही. आणि असा पाकिस्तान अमेरिका आणि इराण या दोन सामर्थ्यशाली आणि एकमेकाचा विध्वंस करायला टपलेल्या देशांमध्ये मध्यस्थी करणार, यापेक्षा दुसरा काय विनोद असतो मित्रांनो. म्हणजे वाघ सिंहांची लढाई आहे किंवा गेंडा आणि हत्तीची लढाई आहे, त्यामध्ये उंदीर किंवा पाल मध्यस्थी करणार. मुळात ही बातमी आली तेव्हाच मला हसावं की रडावं कळत नव्हतं की पाकिस्तानला आपला शर्ट कुठे आपण घेतलाय आणि आपण पॅन्ट नेसलोय की नाही हे सुद्धा माहिती नाही. अशा अवस्थेतला पाकिस्तान हा अशा लढाईमध्ये मध्यस्थी करणं शक्य आहे का मला सांगा. पण तरी बातम्या रंगवायच्या असतात ना, काय करणार. आजकालच्या पत्रकारितेची अवस्था अशी झालेली आहे की तो अरेबियन नाईट्स मधला राजा सुलतान असतो, तो रोज नवी बेगम आणतो, नवी राणी आणतो आणि तिला सांगतो नवी गोष्ट सांग. रोज तिने नवी गोष्ट सांगितली पाहिजे आणि नवी गोष्ट सांगितली नाही तो तिचं मुंडकं उडवतो आणि दुसरी राणी घेऊन येतो. आजच्या पत्रकारितेची अवस्था तशी झाली आहे, त्यांच्याकडे सांगायला नवी गोष्ट नाहीये. त्यामुळे नसलेल्या गोष्टी किंवा निरर्थक गोष्टी घेऊन त्याला नको नको त्या फोडण्या, नको नको ते मसाले लावले जातात आणि त्याच्या रेसिपी रंगवल्या जातात. ही बातमी तशी आहे. 40 दिवस उलटून गेलेत आणि ते युद्ध संपण्याची कुठचीही चिन्ह नाही. दरम्यान इराणचे धार्मिक नेते आणि सर्वोच्च नेते खामेनी मारले गेलेत.
आणि त्याचा मुलगा किंवा कोण वारस आहे मुजताबा म्हणून, तो कोमामध्ये. अशा वेळेला मध्यस्थी करणाऱ्याने तरी इराणमध्ये कोणाशी बोलायचं? अमेरिकेच्या वतीने बोल, ठीक आहे, पण बोलायचं कोणाशी? तो खरोखरच इराणचा नेता आहे का? आणि त्याने जे काय अग्रीमेंट मध्ये कबूल केलं ते इराणमध्ये मान्य होणार आहे का? जसं अफगाणिस्तानमध्ये त्या हक्कानी नेटवर्क, मुजाहिदीन, तालिबान असे 10-15 गट होते आणि त्यापैकी बोलणी करायची तर कोणाशी करायची हा प्रश्न होता. काहीशी तीच अवस्था आज इराणमध्ये निवडणुकीतून येणार नागरी शासन प्रशासन वेगळं आणि इराणमधली राजकीय सत्ता ज्यांच्या हाती केंद्रित झालेली आहे ते सगळे मौलवी मौलाना आहेत आणि ते निर्णय घेतात. खामेनी हा त्यांचा सर्वोच्च नेता होता, पण तो निवडून आलेला नव्हता. निवडून आलेला राष्ट्राध्यक्ष वेगळा बसलेला आहे. इकडे खामेनी धमक्या देत होता आणि तिकडे तो निवडून आलेला अध्यक्ष हा बाजूच्या अरब देशांना समजावत होता, बाबा आम्हाला तुमच्यावर हल्ला करायचा नाही, आणि परत रात्री किंवा सकाळी कधीतरी क्षेपणास्त्र सुटायची आणि ती दुबई आणि सौदीवर पडत होती. अशा देशामध्ये बोलायचं तर कोणाशी बोलायचं? मुळात पाकिस्तानची तशी अवस्था आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाटाघाटी व्हाव्या, संवाद व्हावा यासाठी अनेक जण मागणी करत असत, पण बोलणी कोणाशी करायची? तिथले दाखवायला असलेले पंतप्रधान शहाबाज शरीफ हे निवडून आलेले नाहीत, त्यांना लष्कराने बुजगावणं म्हणून पंतप्रधान बसवलेलं आहे. पण शहाबाज शरीफ काही निर्णय घेऊ शकतात का? नाही. त्यांनी घेतलेला निर्णय तिथला लष्कर प्रमुख काय तो आसिफ मुनीर आहे तो मानेल का? नाही. अनेकदा तर अमेरिका पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना बोलवतो बोलणी करायला आणि पंतप्रधानाकडे वळून पण बघत नाही. असा पाकिस्तान त्याच्यासारख्या नागड्या उघड्या अवस्थेमध्ये जो इराण आज आहे आणि युद्धग्रस्त आहे, त्याच्याकडे अमेरिकेच्या वतीने युद्धबंदी किंवा युद्धविरामाची बोलणी करणार, मध्यस्थी करणार म्हणजे काय? भारतासारखा देश किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं काही करावं असं म्हटलं जात होतं. किंबहुना दुबईचा मुंबईतला राजदूत याने जाहीरपणे सांगितलं की नेत्यानाहू किंवा ट्रम्पना मोदींनी फोन केला तर इराण अमेरिका युद्ध संपेल. पण भारत सरकारने किंवा नरेंद्र मोदींनी असा कुठलाही प्रयत्न केला नाही. कारण काय आहे की इकडे इराणमध्ये निर्णायकी आहे, कोणी नेता नाहीये, आणि तिकडे ट्रम्प आज बोलेल ते उद्या पाळेल असा भरोसा नाही, आणि सकाळी बोलेल ते संध्याकाळी त्याला आठवेल की नाही याचा भरोसा नाही. अशा दोन लोकांमध्ये मध्यस्थी करणं म्हणजे काय असतं? म्हणजे सकाळी एक पत्रकार परिषद घेणार संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या वतीला बाजूला जी एक राज्यसभेची जागा मिळणार आहे ती शरद पवारांनाच दिली पाहिजे, शरद पवारांची तशी इच्छा आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनाच उमेदवारी देईल असं सांगणार. आणि संध्याकाळी संजय राऊत यांच्या पक्षाचे 2 नंबरचे नेते आदित्य ठाकरे असं काही ठरलेलं नाही आणि त्या जागेवर उभाठा शिवसेनेचा हक्क आहे आणि ती जागा आम्ही सोडणार नाही, रोटेशनने त्या जागेवर आमचा अधिकार आहे आणि महाविकास आघाडीत सगळ्यात मोठा पक्ष उभाठा शिवसेना आहे असं सांगणार. पुढे इराण काय आणि उभाठा शिवसेना काय या दोघांमध्ये फरक नाही. तीच गोष्ट पाकिस्तानची सुद्धा आहे. आणि म्हणूनच असल्या भानगडीत भारतासारखा एक जबाबदार देश किंवा त्या जबाबदार देशाचा जबाबदार पंतप्रधान पडू शकत नाही. आणि म्हणूनच या सगळ्यापासून भारत अलिप्त राहिलेले आहे, नरेंद्र मोदी अलिप्त राहिलेले आहेत. आणि हे सगळं चालू असताना इराणचा परराष्ट्र मंत्री असेल किंवा वेगवेगळे अधिकारी दिल्लीला येऊन जातात, भारत सरकारशी संपर्क ठेवतात. भारताने विनंती केली की भारताची इंधन जहाज
ही होर्मुजच्या खाडीतून न अडवता सोडतात, हे सगळं स्मूथली चालू आहे. मग त्यामध्ये भारताने नाक खुपसायची गरज काय? पण संजय राऊत म्हटल्यानंतर ते शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नेते आहेत, आणि त्यामुळे राष्ट्रवादीने सुद्धा जाहीर केलं नाही तेव्हा शरद पवारांची उमेदवारी संजय राऊतांनी जाहीर केली होती, आणि ताबडतोब आदित्य ठाकरेंनी ती नाकारली पण होती. त्यामुळे आजची उभाठा शिवसेना, पाकिस्तान आणि इराण हे एका पठडीत बसतात, आणि त्या तिघांची मिळून जी आघाडी आहे त्या आघाडीचा प्रवक्ता म्हणून आपण डोनाल्ड ट्रम्पकडे बघू शकतो. सकाळी काय बोलेल, संध्याकाळी माहित नाही, संध्याकाळी काय बोलेल, उद्या सकाळी आठवत नाही. अशा वेळेला जेव्हा बातमी येते की पाकिस्तान, इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धामध्ये मध्यस्थी करून युद्धविराम घडवून आणणार, आणि मग एक दिवस बातमी येते 2 दिवसात की युद्धविराम पाकिस्तानने घडवून आणला, आणि ट्रम्प पण त्याचं कौतुक करतो. सोशल मीडियामध्ये एक पोस्ट टाकून ट्रम्प पाकिस्तानने मध्यस्थी केली म्हणून सीजफायर झाला, 20 दिवस युद्ध नाही म्हणतो, आणि त्याला 24 तास उलटण्याच्या आधी परत युद्धाचा भडका उडतो. आता परत ट्रम्प म्हणतो की आता तर आम्ही इराणला जगाच्या नकाशावरून पुसून टाकू. मग त्या पाकिस्तानच्या मध्यस्थीचं काय झालं? पाकिस्तानच्या मध्यस्थीचं काय झालं? पण आपल्याकडे काही लोक टपलेले असतात, ते कशातही मोदींचं नाक कसं कापलं गेलं, मोदी सरेंडर कसे झाले, मोदींमुळे जगात भारताची बेइज्जती कशी झाली, हे सांगण्यासाठी इतके असुसलेले असतात की त्यांना सूत मिळालं तर ते अग्निदिव्य किंवा अग्निसंस्काराशिवाय स्वर्गात जाऊन पोहोचतात आणि स्वर्गीय होतात. त्यामुळे संजय राऊत यांनी ताबडतोबीने भारत कसा नाकर्ता ठरला, हे शहाबाज शरीफ यांचं पाकिस्तानचं यश आणि भारताचं आणि मोदींचं अपयश कसं आहे की इराण अमेरिका युद्धामध्ये त्यांनी युद्धविराम घडवून आणला म्हणून ट्रम्पची आणि शहाबाजची पाठ थोपटून संजय राऊत मोकळे झाले. अर्थात संजय राऊत यांच्याकडून माझी तरी हीच अपेक्षा असते. संजय राऊत यांची जी बुद्धी आघात आहे त्यातूनच असल्या काहीतरी कल्पना येऊ शकतात, आणि त्याचा कल्पना विलास सुद्धा होऊ शकतो. आता तो कल्पना विलास झाला की त्या विलासाला पुढे राव लावून तेच विलासराव देशमुख आहेत म्हणायपर्यंत सुद्धा संजय राऊत जाऊ शकतात. पण सांगायचा मुद्दा असा की एवढं सगळं करून त्यानं म्हणून पुढे काय, मुंबईत महापौर आमचा, असंही संजय राऊत हे पुढचं वाक्य बोलू शकतात. अमेरिका इराण युद्धामध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे युद्धविराम झाला, आणि त्यामध्ये मोदींचं नाक कापलं गेलं, आणि शहाबाज शरीफचं नाक हत्तीच्या सोंडे इतकं लांब झालं, आणि म्हणून आता मुंबईचा महापौर हा शिवसेना उभाठाचा होईल, उद्धव साहेबांच्या पसंतीचा माणूस हा मुंबईचा महापौर होईल, असं सलग 3-4 वाक्य संजय राऊत बोलले तर मला नवल वाटणार नाही. नवल याचं वाटतं की असली वाक्य ही रोज सकाळी संजय राऊत यांच्याकडून ऐकायची, कॅमेरावर आणि माईकवर टिपून घ्यायची आणि चॅनेलवर दाखवायची. ही जी काय मराठी माध्यमांची दुर्दशा आहे ते बघून वाईट वाटतं. कारण मराठी पत्रकारितेमध्ये माझं आयुष्य गेलेलं 55 वर्ष, इतके हास्यास्पद कधीच नव्हते. अगदी दिवाळीचे विनोदी दिवाळी अंक निघायचे ते सुद्धा इतके विनोदी नसायचे. इतकं आजकालचं मराठी पत्रकारिता ही विनोदी होऊन बसलेली आहे. आमच्या त्या सूर्यवंशीने काल परवा एक छान व्हिडिओ केला. मुंबई तक नावाचं जे डिजिटल चॅनेल आहे त्यामध्ये 6 महिने ठाकरे ब्रँडचं मार्केटिंग करणारे हे आता फक्त एकच देवेंद्र फडणवीस हा ब्रँड उरलाय असं म्हणत, उघडदार देवा आता उघडदार देवा असं गाणं म्हणायचे बाकी राहिलेत. हे आमच्या प्रभाकर सूर्यवंशीने सांगितलं. अशा पद्धतीची पत्रकारिता झालेली असेल तर मग उद्या
बंगालमध्ये ममता दिदीचा दारुण पराभव झाला, तरी ममता दिदी चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्या असं सांगणाऱ्या बातम्या असल्या मराठी माध्यमामध्ये झळकल्या तर मला नवल वाटणार नाही. बघा, बंगालची वाघीण वगैरे. आणि म्हणून हे सगळं आत्ता जे काय युद्धविरामानंतर 24 तासाच्या आत परत युद्धाचा भडका उडाला, तेव्हा माझ्या डोक्यात ते हिंग पुस्तक तलवार आलं. आणि म्हणून मी म्हटलं हा विषय थोडा मांडावा. आवडतं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.